नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यातील 9वा पाठ लसावी मसावी या पाठामध्ये जो सराव संच 25 दिलेला आहे तो सराव संच सोडवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। तर सराव संच 23 आणि 24 चा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे, ज्याच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यावरती क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या सराव संचापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, खालील संख्यांचा लसावी काढा। आतापर्यंत आपण मसावी काढलेला आहे, आता या सराव संचामध्ये आपण लसावी कसा काढायचा किंवा दिलेली उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर पाहूयात, पहिला आहे 9 आणि 15 या दोन संख्या दिलेल्या आहेत। 9 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 आणि 90। आणि 15 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 15, 30, 45, 60, 75, 90, 105। तर या पटीत ज्या संख्या येतील त्या आपल्याला पुढे कितीही लिहिता येतील, म्हणून सामायिक विभाज्य संख्या काय येतील 45 आणि 90। सर्वात लहान म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य संख्या किती येईल 45, म्हणून 9 व 15 चा लसावी 45 आहे। दुसरा प्रश्न आहे 2, 3, 5 या तीन संख्या आपल्याला यामध्ये दिलेल्या आहेत। तर 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 ते अशा आपण अनंत संख्या या ठिकाणी लिहू शकतो। त्यानंतर पाहूयात 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33, 36 अशा अनेक संख्या आपल्याला 3 च्या पटीतील सांगता येतील। 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 अशा 5 च्या पटीतील संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील। परंतु आपल्याला लहानात लहान संख्या पाहिजे, लहानात लहान सामायिक संख्या पाहिजे, त्यामुळे पुढे जास्त लिहिण्याची गरज नाही। मग 2, 3 व 5 ने विभाज्य असणारी सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या किती येईल 30 येईल। 30 ला या तीनही संख्येने भाग जातो, म्हणून 2, 3 व 5 चा लसावी 30 आहे। तिसरं उदाहरण आहे 12 आणि 28 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत। तर 12 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120, 132 अशा अनेक संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। 28 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 28, 56, 84, 112, 140, 168, 196 आणि पुढे कितीही संख्या आपल्याला या 28 च्या पटीतील लिहिता येतील। परंतु आपल्याला या ठिकाणी लसावी काढायचा आहे, त्यामुळे आपल्याला सर्वात लहान संख्या या दोन्हींमधील शोधायची आहे। तर पाहूयात 12 व 28 ने विभाज्य सामायिक संख्या 84, 168। आपल्याला लहानात लहान पाहिजे आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर येईल लघुत्तम विभाज्य संख्या 84, म्हणजेच 12 व 28 चा लसावी किती येईल 84। चौथा प्रश्न आहे 15 आणि 20 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत, ज्याचा आपल्याला लसावी काढायचा आहे। तर पाहूयात 15 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 15, 30, 45, 60, 75, 90, 105, 120 अशा 15 च्या पटीतील संख्या आपल्याला सांगता येतील। त्यानंतर आहे 20 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180 अशा अनेक संख्या सांगता येतील। तर पाहूयात 12 व 20 ने विभाज्य सामायिक संख्या कोणकोणत्या आहेत 60 आणि 120। मग सर्वात लहान लघुत्तम सामायिक विभाज्य कोणता येईल 60, म्हणून 15 व 20 यांचा लसावी 60 आहे। त्यानंतर आहे 5वा 8 आणि 11 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत। तर 8 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80, 88, 96। त्यानंतर 11 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 110
8 व 11 ने विभाज्य सामायिक संख्या कोणती येईल? 88. मग सर्वात लहान सामायिक विभाज्य 88, म्हणून 8 व 11 यांचा लसावी 88 आहे, असं आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडवा. या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करूयात. पहिला आहे, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? शाळेतील कमीत कमी मुलांची संख्या काढण्यासाठी 20 व 25चा लसावी काढू. 20 ने विभाज्य संख्या 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 180, 200 अशा अनेक संख्या आपल्याला पुढे 20च्या पटीतील घेता येतील. 25 ने विभाज्य संख्या 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200, 225. मग 20 व 25 ने विभाज्य असणाऱ्या सामायिक संख्या कोणकोणत्या आहेत? 100, 200 अशा सामायिक संख्या मिळून जातील. मग सर्वात लहान सामायिक विभाज्य किती येईल? 100. म्हणून शाळेत कमीत कमी 100 मुले आहेत. दुसरं उदाहरण पाहूया. वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? वीणाजवळ कमीत कमी किती मणी आहेत हे ठरवण्यासाठी 16, 24 व 40 यांचा लसावी काढू. 16 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 16, 32, 48, 64, 80, 96, 112, 128, 192, 208, 224, 240. 24 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 24, 48, 72, 96, 120, 144 ते 192, 216, 240 अशा अनेक संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 40 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 40, 80, 120, 160, 200, 240, 280. 16, 24 व 40 ने विभाज्य सर्वात लहान संख्या कोणती? 240. म्हणून वीणाजवळ कमीत कमी 240 मणी आहेत. तिसरा प्रश्न आहे, 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही, तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते? उत्तर पाहूयात. कमीत कमी किती लाडू होते हे ठरवण्यासाठी 20, 24 व 12चा लसावी काढू. 20 ने विभाज्य संख्या 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, 220 आणि 240. 24 ने विभाज्य संख्या 24, 48, 72, 96, 120, 144, 168, 192, 216, 240 तर अशा संख्या सांगता येतील. त्यानंतर तिसरी संख्या पाहूयात. 12 ने विभाज्य संख्या 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120, 132, 234 आणि 240. 20, 24 व 12 ने विभाज्य सामायिक संख्या कोणकोणत्या येतील? 120 आणि 240. व सर्वात लहान सामायिक संख्या कोणती आहे? 120. उत्तर लिहून घेऊया. 20, 24 व 12चा लसावी 120 येईल. म्हणून तिन्ही डब्यात मिळून कमीत कमी 120 गुणिले 3 म्हणजेच किती लाडू येतील? 360 लाडू होते. चौथा प्रश्न पाहूयात. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद
120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? तर मग यासाठी आपल्याला काढावा लागेल लसावी. मग 60, 120 व 24 यांचा लसावी काढू. 60 ने विभाज्य संख्या 60, 120, 180, 240, 300 अशा 60च्या पटीतील संख्या सांगता येतील किंवा 6चा पाडा लिहून त्यापुढे 0 लिहिलं तरीही चालेल. 120 ने विभाज्य संख्या या ठिकाणी देखील 12चा पाढा लिहून त्या प्रत्येक संख्येपुढे 0 लिहिला तरीही चालेल. 120, 240, 360, 480 ते 600 किंवा अशा अनेक संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. मग 24 ने विभाज्य संख्या 24, 48 या ठिकाणी चुकून 21 झालेला आहे, तेवढं करेक्शन करून घ्या. त्या ठिकाणी 24 ही संख्या आहे. 24, 48, 72, 96, 120, 144. 60, 120, 24 ने विभाज्य सामायिक संख्या 120 आणि 240 या दोन संख्या निघतील. तर सर्वात लहान सामायिक विभाज्य कोणता असेल? 120. 60, 120 व 24चा लसावी किती येईल? 120. मग 120 सेकंद बरोबर किती मिनिटे होतात? 2 मिनिटे होतात. म्हणून तीनही सिग्नल 8 वाजल्यानंतर 2 मिनिटांनी म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटांनी एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. 5वा प्रश्न आहे या ठिकाणी 13/45 व 22/75 या व्यवहारी अपूर्णांकाचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा. या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे म्हणून गोंधळून जायचं नाही. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते पाहूयात. दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करण्याकरिता त्यांच्या छेदांचा म्हणजेच 45 व 75चा लसावी काढू. मग 45 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या आहेत? 45, 90, 135, 180, 225, 270, 315 ते 675 पर्यंत किंवा त्यापुढेही आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर 75 ने विभाज्य संख्या 75, 150, 225, 300, 375, 450, 525, 750 अशा अनेक संख्या सांगता येतील. त्यानंतर 45 व 75चा लसावी किती येईल? 225. दोन्ही अपूर्णांकाचा छेद 225 करू. 13/45 बरोबर 13 गुणिले 5 छेद 45 गुणिले 5. तर दोन्ही संख्याला 5 ने गुणल्यानंतर उत्तर काय येईल? 65/225. आणि दुसरी संख्या पाहूयात. 22/75 या संख्येला कोणत्या संख्येने गुणायचं आहे? तर या संख्येला 3 ने गुणूयात. 22 गुणिले 3 छेद 75 गुणिले 3. तर यांचा गुणाकार काय येईल? 66/225. आता या ठिकाणी दोन्हीचा छेद 225 आलेला आहे, समान झालेला आहे. मग आता यांची बेरीज करून घेऊया. 13/45 22/75 बरोबर 65/225 अधिक 66/225 बरोबर या ठिकाणी बेरीज करायची आहे म्हणून 65 अधिक 66 या दोन्हीचा छेद समान आहे म्हणून एकच संख्या आपण घेणार आहोत छेद 225. मी यांची बेरीज केल्यानंतर बेरीज काय येणार आहे? 131/225. मग आता उत्तर लिहून घेऊया. 13/45 व 22/75 या अपूर्णांकाचे समच्छेद सममूल्य अपूर्णांक अनुक्रमे 65/225 व 66/225 हे आहेत. आणि या अपूर्णांकाची बेरीज किती येईल? 131/225 ही आहे. आलं लक्षात?
आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, त्याचबरोबर आर्ट अँड क्राफ्टचे देखील बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही तुम्ही चेक करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।